तर आता आपण इलेक्ट्रॉन मूवमेंट पाहणार आहोत. कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये जे इलेक्ट्रॉन मूवमेंट आहेत, इलेक्ट्रॉन मूवमेंट इन कोव्हॅलंट बॉन्ड, त्यात पहिला आहे इंडक्टिव्ह इफेक्ट, दुसरा आहे रेझोनन्स इफेक्ट, हायपर कॉन्जुगेशन, इलेक्ट्रोमॅग्नेट. पहिल्यांदा तर मूवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इज शोन बाय कर्व्ड एरो मोस्ट ऑफ द टाइम. पण असं काही नाही, वेगळाही वापरतात, बट मोस्टली ह्याला वापरतात, जे की आपण काल बघितलं. ह्याला टेल म्हणतो आपण, ह्याला हेड म्हणतो. 2 इलेक्ट्रॉन जात असतील तर फुल हेडेड एरो, 1 इलेक्ट्रॉन जात असेल तर हाफ हेडेड एरो किंवा फिश हुक आपण त्याला म्हणत असतो. हे सर्व आपण बघितलं, हे बॉन्ड ब्रेकिंग वगैरे. तर आपल्याला पहिला इफेक्ट बघायचा आहे, तो म्हणजे इंडक्टिव्ह इफेक्ट. तर इंडक्टिव्ह इफेक्ट काय आहे? इट इज द मूवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इन सिग्मा बॉन्ड. बघ, इंडक्टिव्ह इफेक्ट सोबत नंतर रेझोनन्स बघितला की आणखीन क्लिअर होत असते ते. हो. कारण का तर ते कंपॅरिझन केलं कीच कळत असतात गोष्टी. तर सर्वात पहिले इट इज मूवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इन सिग्मा बॉन्ड. आता मूवमेंट मध्ये आपण जे एरोन बघितल्या होत्या काल, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, हे इथून इथं आहे का नाही, तो इलेक्ट्रॉन पूर्णच बॉन्ड सोडून दुसरीकडे जात होता, एकतर बॉन्ड मधून ऍटम कडे जात होता वगैरे वगैरे. पण इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये तसं नसते. बेसिकली काय असते, समजा इथे एखादा ग्रुप असतो जो की मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह किंवा लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह असू शकतो. मग मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह जर असेल, हा आता कुणापेक्षा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, ते एक हायड्रोजनला रेफरन्स पकडले की त्याचा इंडक्टिव्ह इफेक्ट 0 असतो समजा. मग हायड्रोजनपेक्षा जो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, म्हणजे आता ए आहे आणि ए सोबत जर एच लावला तर हे असं म्हणतात की एच इलेक्ट्रॉनला ओढत पण नाही आणि देत पण नाही. पण तसं नाही येते ऍक्च्युली, तसं नाही. उगर रेफरन्स पकडलाय हायड्रोजनला. मग समजा इथे जर क्लोरीन असेल तर ऑफकोर्स आता हे क्लोरीन जोडणार ना स्वतःकडे. पण असं रेफरन्स वाईज काय समजलंय की फॉर एनी गिव्हन ॲटम, हायड्रोजन सोबत जर त्याची पोझिशन पकडली इलेक्ट्रॉनची, इथं येते समजा, आणि त्याला आपण म्हणूया रेफरन्स झिरो इंडक्टिव्ह इफेक्ट. म्हणजे असं समजा की हायड्रोजननं 0 इफेक्ट दाखवला, म्हणजे इलेक्ट्रॉनला ओढलंही नाही आणि दिलंही नाही. मग हायड्रोजनच्या ऐवजी जर समजा तुम्ही हायड्रोजनपेक्षा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह इफेक्ट लावणारा जर ॲटम लावला, जसं की कार्बन आहे, हायड्रोजनपेक्षा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, तर तो काय करणार, किंवा कार्बनपेक्षा आपण आणखीन कोणता घेऊया, ब्रोमीन घेऊया, ज्याचं की इंडक्टिव्ह इफेक्ट जास्त आहे, हायड्रोजन म्हणजे सॉरी हायड्रोजनपेक्षा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. मग तो काय करणार, इलेक्ट्रॉनला थोडं इकडे ओढणार. मिडल पॉईंटच्या इकडे ओढेल का नाही ते माहित नाही. आता हे मिडल पॉईंट ह्यांचा इथं आहे का नाही, मग मिडल पॉईंटच्या इकडं किंवा इकडं ओढणार, हे तर ह्या दोघांवर डिपेंड करणार आहे का नाही. पण कोणताही ग्रुप जी, जो की आहे ब्रोमीन, कोणी असू शकतो, तो हायड्रोजनपेक्षा जर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल तर असं म्हणतात की तो -I म्हणजे निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतो. निगेटिव्ह इंडक्टिव्ह म्हणजे इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये निगेटिव्हचा अर्थ इलेक्ट्रॉनला ओढणारी, इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेक्ट्रॉनला स्वतःकडे ओढणारी. रेझोनन्स निगेटिव्ह किंवा -R वाले इलेक्ट्रॉनला स्वतःकडे ओढणारी. मायनस इंडक्टिव्ह म्हणजे स्वतःकडे, मायनसचा अर्थ स्वतःकडे ओढणारी इलेक्ट्रॉनला. मग हा ग्रुप ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हायड्रोजनपेक्षा जास्त आहे त्यांना -I ग्रुप असं म्हणतात, आणि ज्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हायड्रोजनपेक्षा कमी आहे त्यांना +I म्हणतात.
मग हे एवढं का सांगितलं? कारण मी कधीतरी काय करतोय असं, कधीतरी मी काय करणार, इथं कार्बन लावणार आणि त्याच्यानंतर मी काय म्हणणार, इथं पण काहीतरी कार्बन लावणार, असं CS3 लावणार. आणि मी काय म्हणणार की समजा हायड्रोजन पेक्षा जास्त ओढलं, हां, किंवा असं करणार, मी तर क्लोरीन लावणार आणि हायड्रोजनला 0 पकडलं, हायड्रोजन पेक्षा कमी वाली मायनस आहे, प्लस प्लस आहे, तसं असं तसं होईलच. एक उदाहरण फक्त देऊ दे. इथं कार्बन लावणार आणि पुन्हा मी इथं काय करणार, इथं कार्बन लावणार आणि मी काय म्हणणार की बाबा हे कार्बन इलेक्ट्रॉन इकडे देते. तुम्ही काय करणार लगेच की म्हणणार सगळ्या दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी तर सेम आहे, मग ह्यानं इकडं कसं काय दिलं, तर ते इकडं दिलं म्हणजे इथं ह्या ग्रुपच्या ऐवजी जर इथं हायड्रोजन असला असता तर त्याच्यापेक्षा ह्यानं देण्याचं काम केलं, असा त्याचा अर्थ आहे. किंवा मी जर इथं A लावलं आणि इथं B लावलं आणि असं दाखवलं, म्हणजे ह्याचा अर्थ A इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन B असं नाही. हे कळलं का बरोबर? जरा हे इलेक्ट्रॉन इकडे चाललेत म्हणजे ह्याचा अर्थ एवढाच आहे की B इज लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन हायड्रोजन, एवढाच त्याचा अर्थ आहे. म्हणजे हायड्रोजन पेक्षा त्याची ताकद कमी आहे, म्हणून हायड्रोजनच्या रिस्पेक्ट मध्ये हा बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन तिकडे सोडतो. आणि ज्यावेळेस मी असं A आणि B मध्ये असा बॉन्ड काढतोय आणि इंडक्टिव्ह इफेक्ट इकडे दाखवतोय, त्यावेळेस ह्याचा अर्थ असा नाही होत की B हा A पेक्षा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, नाही, याचा अर्थ एवढाच होतो की B हा हायड्रोजन पेक्षा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. मग हे कन्फ्युजन कधी होतंय, तर मी ज्यावेळेस असं लिहितोय एखाद्या वेळेस ऑक्सिजन आणि इकडे लावतोय क्लोरीन आणि असं दाखवतोय, म्हणजे समजा हे असं काहीतरी असतंय इकडे बॉन्ड आणि मी दाखवतो की क्लोरीन असा निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतो. मग तुम्ही काय म्हणू शकता की सर असं नाही, क्लोरीनची तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे. आता मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहेत? फ्लोरीन, ऑक्सिजन, मग क्लोरीन आणि नायट्रोजन जवळपास आहेत. नायट्रोजन, क्लोरीन, याला आपण लक्षात कसं ठेवतो? फोन कॉल म्हणून लक्षात ठेवतो. मग ऑक्सिजनची तर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे, मग इलेक्ट्रॉन तर इकडे जायला पाहिजे. मग तुम्ही असं का दाखवलं? तर ह्याचा अर्थ असा आहे की this arrow does not indicate the relative electronegativity of these two. This arrow only indicates the group which is attached here is more electronegative than hydrogen. हायड्रोजननं जेवढे इलेक्ट्रॉन सोडले असते तेवढे हा सोडत नाही, बरोबर आहे ना? थोडे स्वतःकडे ओढतो. म्हणजे जर इथं हायड्रोजन असला असता तर ऑक्सिजनची ताकद खूप जास्त असल्यामुळे ऑक्सिजन इलेक्ट्रॉन इथपर्यंत ओढले असते का नाही, बरोबर का? त्याच्याऐवजी सेम बॉन्ड, सर्व गोष्टी जर सेम ठेवल्या आपण, तर आता समजा हे मिडल पॉइंट आहे, तर मला सांगा आता इथली लोन पेअर मिडल पॉइंटच्या डाव्या बाजूला असेल का उजव्या बाजूला? उजव्या बाजूला. का उजव्या बाजूला? ती राहणार डाव्याच बाजूला का? कारण का तर ताकद कुणाची जास्त आहे? ऑक्सिजनची जास्त आहे क्लोरीन पेक्षा. मिडल पॉइंट म्हणजे बघा, सर्वात पहिले इलेक्ट्रॉन कुणीकडे शिफ्ट होणार कोव्हॅलंट बॉन्ड मधले? त्याच्याकडे ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, पण इथं राहणार. आणि हायड्रोजनच्या केसमध्ये इथं राहणार. हे कळालं का बघा? हे फरक कळला का बेटा अपेक्षा? नाही. हा, आता बघ, सर्वात पहिले आधी आपण बघूया जे डायपोल असतात. डायपोल माहिती आहे? पोलार कोव्हॅलंट बॉन्ड माहिती आहे तुला? हो. कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स असेल तर जी शेअर केलेली पेअर आहे ते मध्य भागात न राहता मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह वाल्याकडे सरकते, एवढं माहिती आहे? हो. AB
जर ह्याच्यामध्ये ए मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल तर ह्यांची शेअर्ड पेअर इथं आहे, त्याच्याऐवजी ती शिफ्ट होते का नाही, कुणाकडे शिफ्ट हो. होईल? ए कडे. एवढं तर कळ. हो. ज्याच्यावर डेल्टा निगेटिव्ह ह्या दोन बॉन्ड मध्ये येईल तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणतो, ह्याला आपण मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणतो. मग आता इंडक्टिव्ह इफेक्ट पण इलेक्ट्रॉन म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन कुणीकडे मूव्ह होतात ते म्हणजे फक्त डिस्प्लेस होतात जागच्या जागेवर, ते काही बॉन्ड सोडून चाललेत तर कुठं, जसं की आपण काल नाही. बघितलं बॉन्ड ब्रेकिंग मध्ये, तसं नाही. सिग्मा बॉन्ड मध्येच तिथल्या तिथंच इलेक्ट्रॉनची डिस्प्लेसमेंट, हे आपण इंडक्टिव्ह इफेक्टनं पण बघतो आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीनं पण बघतो, दोन्ही गोष्टीनं बघतो, बरोबर आहे का? हो. परंतु दोघात छोटासा फरक आहे हे मला सांगायचंय त्यांच्या डेफिनेशन मध्ये. जसं पिरियोडिक टेबल मध्ये इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी आणि आयोनायझेशन पोटेन्शियल, सहसा आयोनायझेशन पोटेन्शियल कमी असलं की इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी कमीच असते, बट सटल डिफरन्स आहेत त्यांच्यामध्ये, छोटेसे डिफरन्सेस. मग तसेच इथे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि मायनस आय इफेक्ट यांच्यात छोटासा फरक आहे, ते मला तुम्हाला सांगायचं. तर दोन्ही गोष्टी एकच काम करतात की दोघं ज्याची ताकद जास्त आहे तिकडे इलेक्ट्रॉन सरकतात, एवढं हेच सांगतात. हो. फक्त एक गोष्ट काय करते म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, बॉन्ड मध्ये जे दोघं आहेत त्यांच्यामध्ये जो ताकदवान आहे तिकडे इलेक्ट्रॉन सरकला असं सांगतो, म्हणजे ज्याच्यावर डेल्टा निगेटिव्ह आला तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, ज्याच्यावर डेल्टा पॉझिटिव्ह आला तो मोर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह, ह्या दोघांमध्ये. तर इंडक्टिव्ह मध्ये तसं नाही, इंडक्टिव्ह मध्ये इकडे ॲरो केला असा म्हणजे ह्याचा अर्थ इलेक्ट्रॉन इकडे गेले म्हणजे ह्याचा अर्थ ऑक्सिजन कमी आणि क्लोरीन जास्त, असं आहे का? नाही. नाही, हे मला तुला सांगायचं. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हे बॉन्ड मध्ये जे दोघं आहेत त्यांच्यात कंपॅरिझन करते, जबकि इंडक्टिव्ह इफेक्ट बॉन्ड मध्ये जे दोघं आहेत त्याच्यात कंपॅरिझन नाही करत, फक्त एकाच सांगते. हे जो चिटकलेला ग्रुप आहे त्याच्याविषयी सांगते की तो हायड्रोजन पेक्षा ताकदवान आहे का हायड्रोजन पेक्षा कमी ताकदवान. आता इथं जर बघितले ह्या दोघांमध्ये कोण ताकदवान आहे जास्त? ऑक्सिजन. ऑक्सिजन. इथं पण ऑक्सिजनच आहे, बरोबर आहे? हो. फरक काय की इथं जरा डिफरन्स जास्त आहे म्हणून इलेक्ट्रॉन जास्त कुणाकडे सरकले? ऑक्सिजन कडे. आणि इथं ऑक्सिजनकडे सरकलेत, पण तेवढे सरकलेत का? नाही. नाही. म्हणजे ऑक्सिजनवरती इथं खूप मोठा निगेटिव्ह चार्ज येईल आणि इथं खूप मोठा पॉझिटिव्ह आहे का नाही? हो. नाही, इथं छोटासा निगेटिव्ह इथं छोटासा पॉझिटिव्ह, बरोबर का? हो. कशाची कशाची हा आहे, पण ते नंतर कळेल तुम्हाला हळूहळू की असे छोटे छोटे वेगवेगळ्या गोष्टी का असतात. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीवरच खर्च व्हायला पाहिजे सर्व गोष्टी, बट ते नंतर कळेल, आता सांगतो लगे पाहिजे तर काय गरज आहे ते. बघ मग आता कसं असतंय की तसं तर विचार केल्यावर इलेक्ट्रोनिगेटिव्ह नुसार डेल्टा निगेटिव्ह ह्याच्यावर यायला पाहिजे, ह्याच्यावर इथं डेल्टा निगेटिव्ह यायला पाहिजे सेम. पण इंडक्टिव्ह इफेक्ट नुसार जर बघितलीस तर इथं असा अर्थ असतो की हायड्रोजननं जिथपर्यंत जेवढे इलेक्ट्रॉन सोडले असते तेवढे हा क्लोरीन सोडत नाही. हायड्रोजनपेक्षा जर जास्त इलेक्ट्रॉन सोडू लागला तर असा ॲरो दाखवतात, आणि हायड्रोजनपेक्षा जर कमी सोडत असेल तर असा ॲरो दाखवतात. आणि असा ॲरो दाखवला याचा अर्थ हा जास्त ताकदवान आहे याच्यापेक्षा असं नाही, हा जास्त ताकदवान आहे हायड्रोजनपेक्षा, एवढंच होतं. जर त्याच्या ठिकाणी हायड्रोजन असला असता तर हायड्रोजनपेक्षा जास्त इलेक्ट्रॉन सोडायला का कमी सोडायला, एवढंच सांगतो ते ॲरो. बघ जरा कळलं का? आता एकदा सांग पुन्हा. असं लिहिलं म्हणजे ए आणि बी मध्ये कोण जास्त ताकदवान? बी. सांगता येत नाही. बी. सांगता येत नाही ना, मी आत्ताच म्हटलं की तुला काय माहिती आहे ए कोण आहे बी कोण आहे ते. ही इंडक्टिव्ह ह्याचा एकच अर्थ आहे की हा हायड्रोजन पेक्षा जास्त आहे. म्हणजे जर आपण ह्या ग्रुपला म्हणजे इकडे एक मोठी स्पीसीज आहे काहीतरी आणि त्याला हे इकडे ग्रुप आपण चिटकवला कोणता तरी, तर असं केलं म्हणजे ह्याचा अर्थ ह्याची ताकद जास्त आहे असं नाही, ह्याची ताकद कुणापेक्षा जास्त आहे? हायड्रोजन पेक्षा. एवढंच सांगता येते, कळलं? हो. तू ए पेक्षा जास्त ताकदवान आहे म्हणू शकते का? नाही. नाही. मग परंतु असं आणि असं लिहिल्यावर कोण ताकदवान? ए.
ए तर सरळ ए ताकदवान आहे, ए इज ग्रेटर दॅन बी. पण इथं हे नाही सांगता येत की हायड्रोजन पेक्षा ग्रेटर आहेत का लेस आहेत, ते माहित नाही. ते माहित नाही ना. हो. सहसा तर हायड्रोजनची खूप कमी असते इलेक्ट्रॉनिटी, पण तरी सांगता तर येतच नाही ना. म्हणजे हो. तुम्ही असं नाही म्हणू शकत की ह्याच्यावर मायनस आहे म्हणजे तो हायड्रोजन पेक्षा ताकदवान आहे आणि ह्याच्यावर प्लस आहे म्हणजे तो हायड्रोजन पेक्षा कमी आहे, असं काही होऊ शकते का? असं नाही म्हणू शकत. नाही. का नाही म्हणू शकत? कारण का तर हा क्लोरीन आणि हा ब्रोमीन असेल तर ह्याच्यावर पॉझिटिव्ह आला, ह्याच्यावर निगेटिव्ह आला. पिरियोडिक टेबलमध्ये क्लोरीनच्या खाली आहे ना ब्रोमीन, म्हणजे ब्रोमीनची इलेक्ट्रॉनिटी कमी आहे, पण दोघे हायड्रोजन पेक्षा जास्तच आहे. म्हणजे ह्या डेल्टा पॉझिटिव्ह निगेटिव्ह वरून ह्या दोघांची रिलेटिव्हिटी कळते. रिलेटिव्हली ताकदवान कोण आहे, तर ह्या इंडक्टिव्ह इफेक्टच्या आरवरून हायड्रोजन पेक्षा कमी आहे का जास्त आहे हे कळतं ह्या ग्रुप, एवढंच. मग आता मला पुन्हा सांग, समजा एखादा असा काहीतरी अल्काइल ग्रुप आहे आणि मी इथे एक ग्रुप लावला जी आणि त्याच्यात मी दाखवलं हे असं, तर कार्बन आणि जी मध्ये कोण ताकदवान आहे? सांगता येत नाही. सांगता येत नाही. मग सांगता काय येते की जी इज लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन हायड्रोजन. कळलं हे असं. हो. व्हेरॅज मोर असं जर इलेक्ट्रोनिगेटिव्ह लिहिलं दॅन तर जी इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन हायड्रोजन, एवढंच म्हणता येते. पण जर मी असं लिहिलं तर सी इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन जी. सी इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन जी. कळलं ह्या गोष्टी? फरक कळला हो. साइन कन्व्हेन्शन मधला ह्यांच्या कसं आहे ते. मग आता गरजेचं काय आहे, हो. गरजेचं काय नाही, हे कशासाठी म्हणून इलेक्ट्रोनिगेटिव्ह तर आहेच की, कशाला? तर त्याचं कारण असं आहे की बाबा पुढे चालून तुम्हाला ऍसिडिक कॅरेक्टर, बेसिक कॅरेक्टर हे सर्व शोधायचं असतं. बऱ्याच गोष्टी असतात. कोणता स्ट्रॉंग ऍसिड आहे, कोणता स्ट्रॉंग बेस आहे. तर इथं क्लोरीन लावला, आणि इथं फ्लोरीन लावला. इंडक्टिव्ह इफेक्ट काय सांगतो? इथं लावलेले हा ग्रुप G1 आणि G2 ह्या दोघांमध्ये कोण ताकदवान आहे हे सांगतोय का नाही. म्हणजे इथं जर हो. असं केलं आणि इथं असं केलं तर ऑफकोर्स काय म्हणता येते की की क्लोरीन हा फ्लोरीन पेक्षा कमी आहे, म्हणजे फ्लोरीनची ताकद जास्त आहे, एवढं कळालं का? म्हणजे ऑफकोर्स हो. ह्याचा अर्थ एवढाच की क्लोरीन हा हायड्रोजन पेक्षा थोडा मोठा आहे आणि इथं फ्लोरीन हा हायड्रोजन पेक्षा जरा जास्तच ताकदवान आहे का नाही. असं दोन दोन एरो लावले हो. म्हणजे ह्याचा अर्थ फ्लोरीन पेक्षा मोठा आहे. म्हणजे कधी कधी हे G1 ग्रुप आणि G2 ग्रुप ह्यांना कम्पेअर करणं गरजेचं असतं, तर कधी कधी फक्त ह्या ए आणि बी ह्या बॉन्ड मधल्या ह्या दोघांना कम्पेअर करणं गरजेचं असतं. मग ह्या दोघांना कम्पेअर करण्यासाठी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कामाला येते. बट मोस्ट ऑफ द टाइम तर G1 G2 ह्यांनाच लई कम्पेअर करावं लागतं. म्हणजे ह्या दोघांमध्ये चांगला ऍसिड कोणता आहे, तर एवढंच कळते बाबा हे इलेक्ट्रॉन ओढून घ्यायले. आता तसं तर ऑक्सिजन आणि हायड्रोजन ह्यांच्यामध्ये काहीतरी इलेक्ट्रॉनिक डिफरन्स आहे, म्हणून ह्याच्यावरती डेल्टा निगेटिव्ह, ह्याच्यावर डेल्टा पॉझिटिव्ह. म्हणजे हे प्रोटॉन सारखं बिहेव करेल. प्रोटॉन म्हणजे काय H प्लस आहे का नाही, म्हणजे बॉन्ड असाच हो. तुटेल ना, तुटला तर हा. हो. मग बॉन्ड असा तुटला तर हा प्रोटॉन H प्लस म्हणून बाहेर पडेल असा. हो. मग H प्लस बाहेर पडला की आपण त्याला काय म्हणतो, ऍसिड म्हणतो. हो. म्हणजे हे एक ऍसिड आहे, पण ह्या दोघांमध्ये चांगला ऍसिड कोण आहे ते बघायचं. तर ह्याच्यावर थोडासा पॉझिटिव्ह चार्ज आहे. जेवढा जास्त पॉझिटिव्ह चार्ज ह्याच्यावर येईल तेवढा तो प्रोटॉन म्हणून बाहेर पडायची टेंडन्सी जास्त असेल, मग तेवढा तो चांगला ऍसिड बनायचा आपण. हो. हो का? हो. मग आता सध्या तर ऑक्सिजन इलेक्ट्रॉन असे ओढले. आता स्वतः ऑक्सिजन आणि हायड्रोजन ह्या दोघात ताकदीचा फरक असल्यामुळे समजा एवढे इलेक्ट्रॉन ओढले. पण क्लोरीननं काय केलं, इथं क्लोरीन समजा लावला मी, क्लोरीन लावल्यावर त्यांनी इकडून इलेक्ट्रॉन ओढले.
मग ह्यानं कार्बनचे ओढले की कार्बन थोडे ऑक्सिजनचे ओढते एवढं, कारण त्याला कमी पडले ना. शेवटी हे सर्व रिलेटिव्हवर चालते. असं नाही म्हणायचं की कार्बनची ताकद कमी आहे, कार्बनची इलेक्ट्रॉनिटी कमी आहे म्हणून तो ऑक्सिजनचे कसे ओढील. अरे तसं नाही ना. ऑक्सिजननं अगोदर कार्बनची इथपर्यंत ओढून ठेवली होती, मग कार्बनला काही प्रॉब्लेम नव्हता. पण आता कार्बनलाच कमी पडेल तिकडून, मग कार्बन काय करते, बाबा थोडे दे, भलेही ते खूप जास्त ओढू शकत नाही पण थोडं तरी इकडे ओढेलच का नाही, म्हणून असं हो दाखवतो आपण. मग ऑक्सिजनचे ह्या कार्बननं ओढले की मग ऑक्सिजनला आणखीन कमी पडली, मग ऑक्सिजन आणखीन ह्या हायड्रोजनचे ओढते आणि त्याच्यामुळे हा पॉझिटिव्ह चार्ज थोडासा वाढला आहे का. पण आता इथं काय होतं, फ्लोरिननं कार्बनचे खूपच ओढले, मग हे पण कार्बन जरा खूपच ओढते, मग ही ऑक्सिजनला खूपच कमी पडली की हे तर आणखीनच ओढते जास्त त्याच्याकडे, मग ह्याच्यावर खूपच मोठा पॉझिटिव्ह होतो आणि म्हणून हे प्रोटॉन बाहेर सहजच पडते, म्हणून हे चांगलं ऍसिड. सो दिस ऍसिड 1 and acid 2, तर 2 is greater than 1. तुम्हाला विचारतात ह्या दोघांपैकी ऍसिड कोणता चांगला आहे, कळलं. हो हे कळलं का इंडक्टिव्ह इफेक्टचे कुठं वापर आहेत काय नाही ते. हो तर मग आता इंडक्टिव्ह इफेक्ट. सो इट इज द मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इन सिग्मा बॉन्ड. बेसिकली हे महत्वाचं. ए आणि बी असं काहीतरी जोडून आहे, तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जर ह्याची हायड्रोजनपेक्षा जास्त असेल तर आपण त्याला असं दाखवतो. आणि हे सिग्मा बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉनची डिस्प्लेसमेंट होते, फक्त इकडे डावीकडे उजवीकडे. बॉन्ड ब्रेक होऊन इलेक्ट्रॉन सोडून जात नाहीत. पाय बॉन्डमध्ये नाहीये हे इंडक्टिव्ह इफेक्ट. इट इज सीन इन सिग्मा बॉन्ड. आता त्यालाही रिझन आहे. पाय बॉन्ड कसा असतो, असं साईड वाईज ओव्हरलॅप असतो आणि त्यांच्यावरती न्यूक्लियसचा इफेक्ट तेवढा नसतो. जबकि हे कसं आहे, डायरेक्ट आहे. इथं न्यूक्लियस आहे, हे इथं न्यूक्लियस आहे आणि हे डायरेक्ट इथं आहे. मग ह्याच्यावरती ह्या न्यूक्लियसची ताकद जास्त लागते का ह्याची, त्याच्यानुसार हे शिफ्ट होईल पेअर. पण हे कसे येतात, तिरपट आहेत इथले इलेक्ट्रॉन. न्यूक्लियसची ताकद ही अशी आणि ही अशी, म्हणजे तेवढी स्ट्रेट लाईन मध्ये नाहीये, म्हणून ते पाय बॉन्ड मध्ये इंडक्टिव्ह इफेक्ट नसतो, सिग्मा बॉन्ड मध्ये. कळलं का बेटा. हो त्याच्यानंतर इट डिपेंड्स ऑन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इंडक्टिव्ह इफेक्ट डिस्टन्स सोबत डिक्रीज होत जातो. म्हणजे कार्बन सोबत एखादा मायनस आय ग्रुप लावलाय, मायनस आय म्हणजे ज्याची की ताकद पुन्हापेक्षा जास्त आहे, हायड्रोजनपेक्षा जास्त आहे का नाही. हो तर काय होतंय, ह्याचा इंडक्टिव्ह इफेक्ट ह्या कार्बनवर खूप जास्त असतो, खूप इलेक्ट्रॉन ओढतो त्याने त्याचे, म्हणून ह्याच्यावरती खूप मोठा निगेटिव्ह होतो, ह्याच्यावर खूप मोठा पॉझिटिव्ह होतो, आहे का नाही. मग आता कार्बनला कमी पडलं म्हणून कार्बन ह्याचे ओढतो, पण तेवढे ओढू शकत नाही जेवढं ह्या ओढायला. म्हणजे ह्याचे इलेक्ट्रॉन पण थोडेसे चोरीला गेलेच, म्हणजे ह्याच्यामुळेच शेवटी गेले ते. म्हणजे ह्याचा जो इंडक्टिव्ह इफेक्ट आहे तो ह्याच्यावर आहे आणि ह्याच्या थ्रू ह्याच्यावर आहे आणि ह्याच्या थ्रू मग ह्याच्यावर पण आहे. परंतु इथं एवढे ओढले का नाही, म्हणून इथं डेल्टा पॉझिटिव्ह तेवढा मोठा नाही, छोटा आहे, म्हणून 2 वेळेस डेल्टा पॉझिटिव्ह. 2 वेळेस डेल्टा लावला म्हणजे ते मोठं झालं, छोटं झालं. म्हणजे ह्याला आता एक आता असते ए आणि बी, ह्याला +1 ह्याला -1 लिहिलो आपण, आहे. जर कंप्लीट इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झालं तर असं लिहितो आपण +1 -1. पण थोडासा हो इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाला की आपण डेल्टा निगेटिव्ह डेल्टा पॉझिटिव्ह होतो. म्हणजे हे ऑफकोर्स 0.31 आणि हे काहीतरी -0.3 असं असणार ना. म्हणजे हे झाला हो तुमचा डेल्टा. डेल्टा इज लेस दॅन 1, एवढं तर कळलं. मग 2 वेळेस हो डेल्टा लावल्यावर मोर लेस होईल का. म्हणजे असं हो दोनदा डेल्टा लिहिलं म्हणजे हा चार्ज मोठा आहे का छोटा आहे, छोटा छोटा आहे. मग तसंच मग ह्याचे इलेक्ट्रॉन ओढले की हे ओढते, पण तेवढं नाही ओढत, हे आणखी छोटा डेल्टा. सो जसजसा मायनस आहे किंवा प्लस आहे ग्रुप पासून दूर दूर जा, तसतसा इंडक्टिव्ह इफेक्टचा ताकद काय होत जाते, कमी होत जाते. एवढं कळलं. हो म्हणून वाक्य काय लिहिले, विथ डिस्टन्स इफेक्ट डिक्रीजेस. कळलं बेटा. हो टाइप्स ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट. मायनस आहे प्लस आहे. मायनसचा अर्थ स्वतःकडे ओढणारे, प्लसचा अर्थ देणारे. मायनस वाला मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन हायड्रोजन, प्लस वाला लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन हायड्रोजन. मग हे मायनस वाले स्वतःकडे ओढतात म्हणून त्यांना म्हणतात इलेक्ट्रॉन विथ ड्रॉइंग ग्रुप. काय म्हणतात, इलेक्ट्रॉन विथ ड्रॉइंग. विथ ड्रॉ करणे म्हणजे काढून घेणे. असंच का, कळाले वाक्य. हो हे बघा, हे
त्याला इलेक्ट्रॉन विथ ड्रॉइंग म्हणायचं. आणि जर प्लस आय वाला असेल तो इलेक्ट्रॉन डोनेट करायला, म्हणून त्याला काय म्हणतात, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. कळलं? हो. बघ, हा मायनस आहे, हा प्लस आहे. आता हे एक वाक्य लक्षात ठेवून आताच दाखवलं. मायनस आय ग्रुपमुळे ऍसिडिटी वाढते. आता मी सांगितलं ना, इलेक्ट्रॉन काढून घेतल्यामुळं ऍसिडिटी वाढते म्हणून. हो. आठवते ना? हो. तर त्याच्या उलट प्लस आय ग्रुपमुळे काय होते, ऍसिडिटी कमी होते, डिक्रीजेस. डिक्रीज होते. आणि ह्याच्या उलट हे बघा, इथे ऍसिडिटी इन्क्रीज होते तर बेसिसिटी डिक्रीज होणार. डिक्रीज. आणि इकडे ऍसिडिटी डिक्रीज करते हे ना, तर बेसिसिटी इन्क्रीज करणार. हो. आणि हे काही पाठ करायची गरज नाही. आता ऍसिडच्या उलट बेस असते. जे चांगला ऍसिड असतो तो खराब बेस असतो. हे एकमेकाच्या उलटे आहेत लोक, ऍसिड आणि बेस. कळलं? हो. आता स्टॅबिलिटी मध्ये इंडक्टिव्ह इफेक्टचं काय काम आहे, म्हणजे खूप कामाचं आहे. सो इंडक्टिव्ह इफेक्ट, कॅटायनची स्टॅबिलिटी म्हणजे मायनस आहे, बरं काय, मायनस आहे ग्रुप. कोणता हा? मायनस आहे. मायनस आहे ग्रुप कॅटायनची स्टॅबिलिटी कमी करतो, रॅडिकलची स्टॅबिलिटी कमी करतो, ॲनायनची वाढवतो. हे आणि प्लस आहे ग्रुप सर्व ह्याच्या उलटच करतो. कॅटायनची वाढवतो, रॅडिकलची वाढवतो, ॲनायनची कमी करतो. कसं बघूया. परंतु हे असं एकमेकाच्या उलट काम करतात, एवढं कळलं? अपेक्षा, हो. हे आणि हे एकमेकाच्या उलट काम करले, प्लस आणि मायनस आले. हो. मायनस आय वाला कॅटायनची स्टॅबिलिटी काय करतो म्हटलं मी, डिक्रीजेस. डिक्रीज. कसं डिक्रीज करतो बघूया. आता इथं हायड्रोजन आहे, हा एक कॅटायन आहे, बरोबर आहे. कॅटायनला इलेक्ट्रॉन पाहिजे हो. असतात, असंच की, हो. कारण तो इलेक्ट्रॉन कसा आहे, तो इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे का रिच आहे? इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. डेफिशियंट आहे. मग मायनस आय वाला ग्रुप काय करतो, समजा मी इथे एक मायनस आय ग्रुप लावला आहे, इथं मी एक मायनस आय वाला फ्लोरीन लावला, तर तो काय करून घेणार, त्याच्याकडून इलेक्ट्रॉन काढून घेणार. त्याला तर ऑलरेडीच इलेक्ट्रॉनची कमतरता आहे, आणखीनच काढून घेतलं ना, मग आणखीनच कमतरता झाली. हो. मग स्टॅबिलिटी वाढली का कमी झाली? कमी झाली. कमी झाली. कारण स्टॅबिलिटी कशी असते बेटा, आपल्याला जे पाहिजे ते भेटलं की स्टॅबिलिटी वाढते, का? तुझ्या रूम मध्ये समज एक छोटा बल्ब लावलाय, मग तुला काय पाहिजे त्या रूम मध्ये, तुला काय वाटेल की बाबा कोणतरी आणखीन एक प्रकाश आणून लावा, आहे का नाही, म्हणजे लाईट वाढावी असंच वाटेल हो. ना. हो. म्हणजे हे तू रूम मध्ये असायच्या आणि इथे एक इलेक्ट्रिसिटी आहे आणि इथे एक बल्ब आला असं, मग तुला काय वाटणार, बल्ब अंधार पडायला तर तुला काय वाटणार की करंट वाढावा असं, आहे का नाही, म्हणजे प्लस आय हो. इफेक्ट व्हावा ह्याच्यावरती आणि प्रकाश वाढावा, तर तुझी स्टॅबिलिटी वाढेल. पण ऑलरेडीच मग तुझ्याकडे अंधार आहे आणि पुन्हा आणखी लाईट कमी झाली तर तुझी स्टॅबिलिटी वाढेल का कमी होईल? कमी होईल. कमी होईल. कळाले ना? म्हणजे साधी गोष्ट आहे. हो. आपण ज्याच्यात डेफिशियंट असतो ते आपल्याला पाहिजे आणि ज्याच्यामध्ये आपण रिच असतो ते आपल्याकडून काढून घेतलं पाहिजे, असं असतं त्याचा अर्थ. हो. म्हणजे जे निगेटिव्हली चार्ज असतात, इलेक्ट्रॉन रिच, त्यांना काय वाटते, बाबा थोडे इलेक्ट्रॉन आपल्याला कमी करा. हो. म्हणजे हे पोट भरल्यासारखंच होणं आहे. आपण जे इलेक्ट्रोफाईल हो. आहेत त्यांना इलेक्ट्रॉन पाहिजेत, म्हणजे ते उपाशी आहेत, त्यांना इलेक्ट्रॉन द्यावं असं वाटतंय कोणतरी, म्हणजे जेवण करा वाटते त्यांना. हो. तर जे न्यूक्लिओफाईल आहेत ते त्यांचं पोट गच्च भरलंय, मग आणखीन खाणार का उलट त्यांना काढावं वाटणार पोटातलं? हो. काय काढा वाटेल? हो. बरोबर आहे. कळाले ना व्यवस्थित काय ते, म्हणजे हे जी स्टॅबिलिटी आहे ना, ते असा विचार, रोजच्या जीवनासारखा विचार करायचा. मग आता ह्याला इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, मग ह्याला इलेक्ट्रॉन ह्याच्याकडून काढून घेतल्यावर ह्याची स्टॅबिलिटी कमी होते, का नाही? हो.
म्हणून मायनस आय ग्रुप लावला कॅटायनला की स्टॅबिलिटी काय होते, कमी होते. म्हणून इथं म्हटलंय कॅटायनची स्टॅबिलिटी मायनस आय ग्रुपमुळे काय होते, कमी होते. कमी होते. बरोबर का? हो. तसंच रॅडिकलचं आहे, कॅटायन सारखंच आहे रॅडिकल, तो पण इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. डेफिशियंट आहे. मग त्याला इलेक्ट्रॉन स्वतःच जो इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे म्हणजे इलेक्ट्रॉनची कमतरता आहे, इलेक्ट्रॉनची कमतरता आहे म्हणजे त्याला इलेक्ट्रॉन पाहिजे असतात. इलेक्ट्रॉन लवर आहे तो, इलेक्ट्रोफाईल आहे तो, त्याला इलेक्ट्रॉन कोणाचं द्यावे वाटते. ते इलेक्ट्रॉन हो. देण्यापेक्षा कोणीतरी काढूनच घेणार आला, त्याला आवडेल का? नाही. मग साधी गोष्ट आहे, नाहीच आवडणार. म्हणजे हा स्वतःच हो. भिकारी आहे, आणखीन एक भिकारी आला बाजूला आणि पुन्हा त्याचे पैसे चोरून घेऊन गेला, त्याची स्टॅबिलिटी वाढणार आहे का कमी होणार आहे? कमीच होणार आहे. हो. झालं. पुन्हा सोप्या गोष्टी असतात, दररोजच्याच जीवनासोबत रिलेट करायचं. हो, काही नसते. आता कार्बायनाइन कसं आहे, इलेक्ट्रॉन रिच आहे का डेफिशियंट आहे? रिच आहे. रिच आहे. आणि कार्बनला स्वतःवरती मायनस चार्ज तेवढा सहन होत नाही. हो. आता तुम्हाला कधी कधी वाटतं की सर त्याचं तो ऑक्टेट कम्प्लीट आहे, मग काय प्रॉब्लेम आहे? हो, ऑक्टेट जर असं मिथेन सारखं कम्प्लीट असलं असतं का, नो प्रॉब्लेम, इथं मस्त आहे कार्बन. पण कार्ब मध्ये कसं आहे, हा हायड्रोजन जातो निघून, हायड्रोजन निघून जातो आणि इथं हो. लोन पेअर ठेवून जातो. मग त्याला हायड्रोजन सोबत हे ऑक्टेट कम्प्लीट मस्त वाटत होतं, पण ते हायड्रोजन निघून गेला की ही लोन पेअर एकट्याला सहन होत नाही, कारण ती हो. इलेक्ट्रोनिगेटिव्ह नाही. ऑक्सिजनला सहन होत असते, नायट्रोजनला सहन होते, कारण ते इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहेत. इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे त्यांच्या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन जास्त आहेत, साईज छोट्या हो. येतात. इलेक्ट्रोनिगेटिव्ह असणं म्हणजे ते इलेक्ट्रॉनला सहन करू शकतात, हेच त्याचा अर्थ असतो. म्हणूनच ते इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात, म्हणूनच ते इलेक्ट्रॉनला स्वतःकडे खेचत असतात. पण हा तेवढा हो. इलेक्ट्रोनिगेटिव्ह नाही. ऑक्टेट तर कुणालाही कम्प्लीट असावंच वाटते, नो प्रॉब्लेम. बट मोर स्टेबल कधी राहिला असता, जर हायड्रोजन इथं असला असता किंवा क्लोरीन कोणी असला असता की जो ह्या हो. पेअरला भागीदारीमध्ये शेअर केला असता. मग पण त्याला ते भागीदारीपेक्षा एकट्यावरच मायनस चार्ज झाल्यामुळं तेवढी स्टेबल नाही आहे. त्याला वाटते की यार ही ऑक्टेट तर कम्प्लीट झालंय, म्हणजे कुणालाही जेवण करावंच वाटते, परंतु त्याचं काही जेवण झालं पण जरा जास्तच झालं, असं झालं थोडंसं. मग त्याला वाटते की कुणीतरी थोडंसं काढून घ्यावं माझा चार्ज, माझ्यावर जी डेन्सिटी वाढली इलेक्ट्रॉनची कुठंतरी काढून घ्यावी कुणीतरी. बरोबर आहे हो. का? मग जर आता इथं इंडक्टिव्ह मायनस आयवाला लावला मी, तर तो काय करतो, इथून त्याची डेन्सिटी कमी करायला मदत करतो का नाही? हो. म्हणून स्टॅबिलिटी काय झाली मग कार्बायनाइनच्या ह्याच्यामुळं वाढते. वाढते. म्हणून मायनस आय ग्रुपमुळं ॲनायनची स्टॅबिलिटी काय होते म्हटले, वाढते. वाढते. कळला कन्सेप्ट हे? हो. आता प्लस आय ग्रुपमुळे हे सर्व उलटच होणार की हो. आता हा कॅटायन, कॅटायनची स्टॅबिलिटी वाढते का? कॅटायनला काय वाटतंय, इलेक्ट्रॉन काढून घ्यावेत त्याचे का कुणीतरी द्यावेत? द्यावेत. द्यावेत. मग समजा जर मी इथं प्लस आय ग्रुप लावला, आता प्लस आय ग्रुप सहसा माहित असू द्या, CH3 हा प्लस आय ग्रुप आहे. CH3 म्हणण्यापेक्षा कोणताही अल्काइल ग्रुप आहे प्लस आयचं काम करतो. का करतो हो. हे सांगतो मी, तर सध्या फक्त समजून घ्या. मग इथं जर एखादा अल्काइल ग्रुप लावला तर तो असा देतो, मग ह्याला देणारच पाहिजे, कारण ह्याला कमतरता येतं. म्हणून प्लस हो. आय ग्रुपमुळे ह्याची स्टॅबिलिटी वाढते. तसंच रॅडिकल, रॅडिकल पण इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, त्याला पण वाटते देणारा असावा माझ्याजवळ कोणीतरी, घेणारा हो. नको आहे. मग देणारा म्हणजे अल्काइल ग्रुप, अल्काइल ग्रुप म्हणजेच प्लस आय ग्रुप. म्हणून रॅडिकलची पण स्टॅबिलिटी वाढते, आहे का नाही? हो. कुणामुळं? कुणामुळं? प्लस आहे. हां, प्लस आय ग्रुपमुळे. पण ॲनायनचं कसं होईल, वाढेल का कमी होईल? कमी होईल. कमी होईल, कारण ॲनायनकडे आधीच इलेक्ट्रॉनची डेन्सिटी एवढी मोठी झाली आहे, पुन्हा आणखीन कोणीतरी द्यायला आहे, म्हणजे त्याचं पोट आधीच भरले, पुन्हा कोणीतरी बळजबरीनं त्या तोंडात कोंबायला, त्याला आवडेल का? नाही. नाही आवडणार. शाबास. मग आता हे कळले हे तिन्ही पॉईंट, 1 2 3 हो. 1 2 3. ॲनायन, कॅटायन, प्लस आय मायनस आय. आता आपण बघूया की हा प्लस आय सारखं का काम करतो. म्हणजे हायड्रोजन, आता आपल्याला काय वाटू शकतं, हे कार्बन आहे, हे असं हायड्रोजनच्या मानानं हा CH3 इकडं सोडतो, आहे का नाही? म्हणजे अल्काइल ग्रुप का सोडतो तसा? तसं तर एकटा कार्बन जर बघितला तर तो हायड्रोजनपेक्षा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, बरं का? हो. हायड्रोजनपेक्षा मोर असल्यावर असं असायला पाहिजे, आहे का नाही? बट ते हो. ॲज अ होल ज्यावेळेस असा ग्रुप बघतो आपण, हे त्यात काय होतंय,
जर ह्या ग्रुपला तुम्ही जर स्टडी केले एवढ्याला, तर हे हायड्रोजनची असे 3 हायड्रोजन ह्याला देणार असं आहे का नाही. ह्या दोघांची जर ताकद बघितली आपण रिलेटिव्हली, ते रिलेटिव्ह इलेक्ट्रॉनिक ते हे इकडून घ्यायला इकडून तिघांकडून घेतल्यामुळे ह्याच्यावर जरा काय होते, संख्या वाढते, आणि म्हणून तो ओव्हरऑल मध्ये हा जो ग्रुप आहे CH3 हा हायड्रोजनपेक्षा लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे देण्याचं काम करतो. कार्बन इज नॉट लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह बट CH3 इज लेस. कळायला का जरा बेटा? हो. मग त्यात पण आता अल्काइल ग्रुपमध्ये पण फरक कसा होतो, हा एक अल्काइल ग्रुप आहे, त्याच्यापेक्षा हा तर अल्काइल ग्रुप मोठा अल्काइल ग्रुप आणखीन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह इफेक्ट दाखवतो. पुन्हा मग टर्शरीवाला तर आणखीनच दाखवतो. हा जर कुठं लावला समजा इकडं असा, तर हे तिघं तर ह्याला देणार आहे का नाही, आणि ह्या तिघांचं जमा करून हे पुन्हा इकडे देणार. कळलं? म्हणजे हो. पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये तुम्ही जर बघितलं प्लस आय इफेक्ट मध्ये, तर CH3 वाला प्लस आहे, त्याच्यापेक्षा मोठा CH2 CH3 आहे, त्याच्यापेक्षा जास्त मग CH3 टेकन ट्वाइस C, त्याच्यापेक्षा जास्त CH3 टेकन थ्राइस C. कळायला का? हो. प्रायमरीपेक्षा सेकंडरीला मोर प्लस आय दाखवतो, त्यापेक्षा टर्शरीवाला आणखीन दाखवतो. सो बिगर होत गेला की प्लस आय इफेक्ट वाढत जातो. आता ही बघा प्लस आय इफेक्ट टर्शरी, मी आता हायड्रोजन काढले नाही, समजून घ्यायचं. टर्शरी इज मोर प्लस आय दॅन सेकंडरी दॅन इथाईल दॅन मिथाईल, अँड दिस इज मोर प्लस आय दॅन हायड्रोजन. म्हणजे हायड्रोजन हो. सोबतच कम्पेअर करतो ना. हो. आणि मायनस आय जरा महत्वाचे आहेत, हे पाठ करावे लागतात. मायनस आय मध्ये सर्वात मायनस आय आहे अमोनियम. साधी गोष्ट आहे, अमोनियम ग्रुप म्हणजे हे कशामुळे आहे, कारण ह्याच्यावर प्लस चार्ज झालाय. प्लस आल्यामुळे कसं झालंय, ते एकदम पागल झालंय है ना. इलेक्ट्रॉनची कमतरता आहे त्याला, इलेक्ट्रॉनची कमतरता आहे म्हटल्यावर ते काय करणार, कुणाकडून पण ओढायलाच बघणार इलेक्ट्रॉन, बरोबर. हो. आणि हे सर्व ग्रुप हे NO2 म्हणजे असं नसतं का, NO2 आता ऑफकोर्स त्याला असं रेश असते. रेश म्हणजे त्याला एक व्हॅलन्सी त्याची अनसॅटिस्फाय कुणासोबत तरी जुटू शकतो, तो कुठेतरी जाऊन अटॅच होऊ शकतो है का नाही. हो. मी असं जरी लिहिलं तरी समजून घ्यायचं की CN म्हणजे काय असं. आता हे CN ऍक्च्युअली CN मायनस आहे, नुसतं CN नाही येते, हे NO2 मायनस. मी जरा चेंजेस करतोय. हां, त्याला जरा ट्रिक नाही, ते पाठ करावंच लागते, पण म्हणजे ते त्याच्यावर प्रश्न असतात. होते पाठ ते थोडंसं केलं की, बघूया काय सापडते का तरी. काढलं होतं वाटेल. आणि हीच काही एक्झॉस्टिव्ह लिस्ट नाही बरं का, हे फक्त आपल्या सिलेबस मधलं मी दिलंय. ह्याच्यामध्येच कोणतरी आणखीन एक घुसू शकतो एखादं पुस्तक आहे का नाही. आता ग्रुप हो. किती काय, पण एवढं आपल्या कामापुरतं. हे NH3, हा मला आता आठवत नाही जरा, हे NO2 CN मायनस मायनस CHO काही मायनस नाही. तसं लक्षात काय राहू शकते मी सांगतो ना, एकदम इझी आहे ते. एक तर सर्वात पहिले हे ग्रुप तर स्ट्रॉंग आहेत बघा, आणि हे तर साधे फंक्शनल ग्रुप आहेत. आता फंक्शनल ग्रुपमध्ये पण काय विचार करायचा, CHO हे CO पेक्षा जास्त आहे, ते डोकं कसं लावता येते. हे बघा इकडं कोणतं तरी हे रिंग काय पण असेल, त्याला आपण इथं ग्रुप लावला CHO, आणि त्याच्याऐवजी आपण कीटोन लावला. कीटोन म्हणजे असं असते, त्याला इकडून अल्काइल ग्रुप असते, इकडून पण अल्काइल ग्रुप. अल्डेहाइडला काय एकाच बाजूने अल्काइल ग्रुप, दुसऱ्या बाजूने हायड्रोजन, बरोबर. मग आता इथं काय, हे ऑक्सिजन ओढून घ्यायला इलेक्ट्रॉन, बरोबर, आणि म्हणून हे कार्बन इकडे ओढून घेणार. पण इथं काय, इथं ऑक्सिजन ओढून घ्यायलाय, पण ह्या कार्बनला इकडून पण ओढून घेता येते, कारण CH3 हे हायड्रोजन पेक्षा कसं आहे, देणार आहे. म्हणजे हायड्रोजन इथं द्यायला आहे पण एकच द्यायला, पण इथं CH3 दोन देईल. तसं ऍक्च्युअली हायड्रोजन
रेफरन्स मध्ये असं म्हणतात की देते आणि घेते. म्हणजे हायड्रोजनच्या मानानं CS3 द्यायला म्हणून ह्याला इकडून एवढं ओढायची गरज आहे का? कळलं का बेटा? बघ, हो. म्हणून कीटोन ह्याच्यावर तेवढे एक्झर्ट करत नाही इफेक्ट जेवढा की अल्डिहाइड करतो. म्हणून अल्डिहाइड बेटर आहे. अल्डिहाइड बेटर एवढं कळलं. हो. आता कार्बोक्सिलिक ऍसिड, आता हे जरा कळत नाही, असं वाटतंय की हे तर इकडे ओढते म्हणून आणि हे पण ओढते, मग ह्याच्यावर खूप ताण आला, मग खूप जास्त ओढायला पाहिजे असंच हो. की. कारण का ह्या हो. कार्बनला दोघांनी ताण दिला नाही, ह्या पण ऑक्सिजन ह्या पण ऑक्सिजन, बरोबर का? हो. हो. म्हणून असं वाटतं की कार्बनचा तर इंडक्टिव्ह इफेक्ट, ह्या कार्बोक्सिलिक ऍसिडचा तर इंडक्टिव्ह इफेक्ट ह्या दोघांपेक्षा जास्त पाहिजे, है का नाही? हो. पण हो. तसं नाही. रेझोनन्स मध्ये गेल्यावर कळलं की इथे एक लोन पेअर आहे. लोन पेअर सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड असले की हे रेझोनन्स दाखवतं. हे असं. मग ह्या कार्बनला कसं आहे, इकडून इलेक्ट्रॉन खूप भेटतात रेझोनन्सने, म्हणजे इंडक्टिव्हनं जरी काढून घेतलंय ऑक्सिजननं, बघा एका इफेक्टनं काढून घेते आणि रेझोनन्सनं देते, असे असते. उलटही काम होते कधी कधी, एका इफेक्टनं काढून घ्यायचं आणि दुसऱ्याने द्यायचं. आणि रेझोनन्स इफेक्ट हा इंडक्टिव्ह पेक्षा खूप डॉमिनंट असतो. म्हणून ह्या कार्बनला ओव्हरऑल मध्ये ह्या ऑक्सिजनकडून चोरीपेक्षा जास्त डोनेशनच भेटते. कळलं का बेटा? अपेक्षा. हो. आणि एवढं हो. भेटल्यामुळे मग ह्याला इकडून काही काढायची गरज पडत नाही जास्त, म्हणून त्याची ताकद म्हणजे इंडक्टिव्ह इफेक्ट कमी दाखवला. कळलं? हो. त्याच्यानंतर मग COG म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिडचे डेरिव्हेटिव्ह आहेत त्याच्या खालोखाल. एक्स म्हणजे हॅलोजन्स आहेत. हॅलोजन्स तर माहितीच आहे की त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी नुसारच ऑर्डर लावायची, म्हणजे फ्लोरीन ग्रेटर दॅन क्लोरीन ग्रेटर दॅन ब्रोमीन ग्रेटर दॅन आयोडीन, असं तर कळलं का? हो. त्याच्यानंतर आहे अल्कोहोल. हो, अल्कोहोल. आता अल्कोहोल कमी का आहे ते काही सांगता येईना मला की का असायला पाहिजे, कारण का जास्त असायला पाहिजे उलट, बट कमी आहे बरं का, एवढंच लक्षात आहे. म्हणजे कोण, हे कार्बनच्या फंक्शनल ग्रुपपेक्षा अल्कोहोल कमी आहे. जसं की आयुपॅक नॉमेनक्लेचरमध्ये पण हे पुढे आहे, तसं इथं पण पुढे अल्कोहोल खाली आहे. अल्कोहोलपेक्षा इथर कमी आहे हे तर कळते, कारण इथर म्हणजे R ग्रुप असतो. R ग्रुप इकडून देतो म्हणून ऑक्सिजनची थोडीशी सॅटिस्फाय होते, म्हणून इकडून तेवढं काढायची इच्छा राहत नाही त्याला. हो. त्यानंतर NH2. आता NH2चं कळतंय, ऑक्सिजनच्या ऐवजी जर इथं आपण नायट्रोजन लावला तर ते आणखीन कमी ओढते जरा. मग त्याच्यानंतर फिनाईल. फिनाईल का आहे हे महत्वाचं आहे. चला, हे कोणतरी आहे आणि इथं फिनाईल रिंग आहे. फिनाईल म्हणजे अशी बेन्झिनची रिंग. बेन्झिनच्या रिंगला काय केलंय, -I सांगितलंय, बरोबर का? दिसायला का -I, जबकि बाकीचे अल्काइल ग्रुप प्लस आहेत. कळलं? हो. बेन्झिनची रिंग पण अल्काइल ग्रुप सारखीच आहे ना शेवटी. कळलं का? हो. परंतु हो. हा कार्बन sp2 आहे. कोणता आहे? sp2. कळाले का? डबल बॉन्ड आहे. हो. sp2 कार्बनची इलेक्ट्रॉनिलिटी जास्त असते. हे बाकीचे सर्व कसे आहेत, हे इथले sp आहेत, बरोबर का? हे हो. सहसा तर असं लक्षात ठेवा तुम्ही डोळ्यानं. आता हायब्रिडायझेशन खूप डिटेलमध्ये बॉन्डमध्ये कळत असते, ठीक आहे? इथं काही काळजी करू नको जास्त. हो. कामापुरतं लक्षात ठेवा. मी जेवढं म्हणतो की बाबा हे कामाचं आहे तेवढंच ठेवायचं. सहसा लक्षात ठेवायचं, असा बॉन्ड असला की हा एक पहिला बॉन्ड सिग्मा असतो, आहे का नाही? हो. 2 बॉन्ड असले की 1 सिग्मा आणि 1 पाय असतो, आणि 3 बॉन्ड असले की 1च सिग्मा 2 पाय असतात. एवढं कळलं? हो. मग त्याच्यानंतर 1 पाय बॉन्ड केला एखाद्या कार्बन की त्याचं हायब्रिडायझेशन sp2. 2 पाय बॉन्ड केले की sp, आणि एकही पाय बॉन्ड नसला की sp3. असे कार्बनचे 3 हायब्रिडायझेशन फेमस आहेत, sp3, sp2, sp. कळलं का बेटा? हो. मग इथं ह्या कार्बननं 2 पाय बॉन्ड केलेत, मग ह्याचं हायब्रिडायझेशन काय? sp2. नाही, इथं बघ ना, sp3 म्हटलं की 0 पाय बॉन्ड, sp2 म्हटलं की 1 पाय बॉन्ड, sp म्हटलं की 2. sp. आता ह्याचं सांग. sp. याचं sp. sp2.
याचं sp2 याचं sp2 याचं sp2 सांग बरं बेटा तू याचं sp2 पाय बॉन्ड किती केले ते यानं? इकडून एक केला बेटा आणि इकडून एक केला, हे दिसणार पुढचा, हो मग 2 केले ना. हो मग sp कळलं का नक्की? हो गडबडीत काय केलीस तू, इकडचंच बघितलीस आहे का नाही? हा बरोबर का? दोन्ही बघावं लागते, पुढचं मागचं. ठीक आहे. हो हो इथं का, इथं, इथं 2 पाय बॉन्ड कुठे आहेत? इथं हा बघ आता, इथं एक पाय बॉन्ड आहे आणि इकडं तर सिग्माच आहे. कुठं 3 बॉन्ड केले? राईट साईड नाही नाही, हे सिग्मा बॉन्ड असलेले, त्या खालच्याला मी सिग्मा असं लिहिलंय आणि वरच्याला पाय असं लिहिलंय. हा, आता ह्याचं SP येते, हे कळलं का अपेक्षा? हो ह्याचं काय येते? sp2 SP2 आणि ह्याचं sp3 SP3. कळलं मग आता हे? हो ओके. त्याच्यानंतर आता छोटीशी गोष्ट आणखीन, बघा, SP2 SP3. तुम्हाला माहिती आहे S ऑर्बिटल न्यूक्लियसच्या भोवती जवळ असते आणि P ऑर्बिटल थोडंसं असं दूर असते, बरोबर? हो मग दूर असल्यामुळं आता न्यूक्लियसच्या जे जवळ त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त. म्हणजे काय, जवळ असल्यामुळं न्यूक्लियस त्यातल्या इलेक्ट्रॉनवर जास्त ताकद लावू शकतो. म्हणजे ऑर्बिटल म्हणजे काय, त्यात एखादा इलेक्ट्रॉनच असतो ना. हा हो इलेक्ट्रॉन 1 आहे आणि समजा हे ह्याचंच एक P ऑर्बिटल इथं काढतो मी असं, आणि ह्याच्यात पण एखादा इलेक्ट्रॉन असणार, हा इलेक्ट्रॉन 2. मग न्यूक्लियसची ताकद कुणावर जास्त आहे, 1 वर का 2 वर? 1 म्हणजे 1 म्हणजेच S ऑर्बिटल न्यूक्लियसच्या जवळ असल्यामुळं त्याच्यावर इलेक्ट्रॉनची ताकद खूप जास्त आहे, आपलं प्रोटॉनची ताकद न्यूक्लियसमधलं, आणि म्हणून S हो ऑर्बिटल हे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हचा अर्थ मोर इलेक्ट्रॉन लव्हिंग आहे, म्हणजे त्यांच्यात इलेक्ट्रॉन जास्त सॅटिस्फाईड आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन जास्त घट्ट बसलेले. इलेक्ट्रोनिगेटिव्हचा अर्थच काय, इलेक्ट्रॉन लव्हिंग, म्हणजे इलेक्ट्रॉनची तिथं सोय होते खूप चांगली. सोय होते म्हणजे काय, इलेक्ट्रॉनला कोणीतरी घट्ट धरून ठेवलं पाहिजे ना तिथं, असंच का बेटा? हो मग न्यूक्लियसच्या जेवढं जवळ जाल तेवढं इलेक्ट्रॉन पक्का बसणार तिथं, बरोबर का? हो म्हणून S ऑर्बिटल जवळ असल्यामुळे तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे दॅन P ऑर्बिटल. S इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन P ऑर्बिटल. कळलं? हो आणि साईज मध्ये S इज लेसर दॅन P. हे कळलं का? हो हो. आणि S म्हणजे साईज मध्ये S छोटा आहे ना, दिसतो का? म्हणजे ह्याचा अर्थ हो ज्यांच्यामध्ये S चं ओव्हरलॅप होतं, म्हणजे जसं की हायड्रोजन, त्यांचा बॉन्ड छोटा असणार, आणि ज्यांच्यामध्ये चं ओव्हरलॅप होतं, जसं की कार्बन मध्ये समजा आपण म्हणूया, किंवा क्लोरीन जो Cl2 मॉलिक्युल आहे, Pचा असं ओव्हरलॅप असते त्यांच्यात. P ऑर्बिटल ओव्हरलॅप झाल्यामुळे त्यांचे बॉन्ड लेंदी असणार, एवढं तर कळलं? हो आणि बॉन्ड लेंदी असलं की बॉन्ड वीक असतो आणि शॉर्ट असला की स्ट्रॉंग असतो, हे एक माहित असलं बरं. कसं म्हणजे ह्या 2-3 गोष्टी आहेत सुरुवातीला, सांग फक्त मी सांगितलं नाही. बघा, A आणि B मधला बॉन्ड एवढा आहे, त्याच्याऐवजी A आणि B मधला बॉन्ड एवढा आहे, तर स्ट्रॉंग बॉन्ड कोणता आहे? हा. काय रिझन हो आहे? कारण इथले इलेक्ट्रॉन जे आहेत, बॉन्ड ऍक्च्युली कोव्हॅलंट बॉन्ड कसा आहे, इथं प्लस, मध्ये इलेक्ट्रॉन पेअर, इकडून प्लस, आहे का नाही? शेवटी बॉन्ड हो म्हणजे अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे काहीतरी, तो कसा अट्रॅक्टिव्ह आहे, तर प्लस मायनस प्लस असा आहे का नाही? हो तर प्लस मायनस प्लस, ऑफकोर्स दूर गेल्याच्या नंतर बॉन्ड विकच होईल का नाही? हो मग ही गोष्ट एक लक्षात ठेवायची आपण, काय, बॉन्ड लेंथ इज इनव्हर्सली रिलेटेड टू बॉन्ड
स्ट्रेंथ. बॉन्ड स्ट्रेंथ म्हणजे त्यालाच बॉन्ड एनर्जी असे म्हणतात. बॉन्ड स्ट्रेंथ म्हणजे त्याला तोडायला जेवढी एनर्जी जास्त लागेल तेवढा स्ट्रॉंग ना तो. हो. म्हणजे बॉन्ड एनर्जी आणि बॉन्ड स्ट्रेंथ ह्या म्हणजे प्रोपोर्शनल टर्म आहेत. हो. इथपर्यंत कळलं आता? हो. मग आता हे पण कळलं की एस ची इलेक्ट्रोनेगेटिव्ह मोर आहे. हो. मग आता ह्याच्यामध्ये एसचं कॅरेक्टर 50, पीचं कॅरेक्टर किती आहे? 50% आहे. इथं 33% आहे पीचं कॅरेक्टर आणि इथं 75% आहे. कळलं का बरोबर जरा? म्हणजे दोघं एक एक आहेत ना इथं. हो. इथं पी किती आहे? 2 पैकी 1. इथं पी किती आहे? हो. 3 पैकी 2 आणि इथं पी किती आहे? 4 पैकी 3. कळालं? हो. किंवा मी एस कॅरेक्टर जर लिहिलं त्याच्या उलट येईल. एस कॅरेक्टर कळतं? एस कॅरेक्टर म्हणजे एसचं कंट्रीब्युशन. कळालं? हो. पर्सेंटेज एस कॅरेक्टर. पर्सेंटेज एस कॅरेक्टर काय होत चाललंय? कमी व्हायले. कमी. आणि हे हायब्रिडायझेशन म्हणजे मिक्सिंग. काहीच नसतं हो. एक रंगाचे पुढे मिक्स केलेत म्हणायचं. एस म्हणजे पांढरा आणि पी म्हणजे ब्लॅक. दोघं एक एक मिक्स केलं हे थोडं पांढरं दिसेल. असंच ना? हो. दोघं एक एक जर मिक्स केले आपण, बघा इथं कसं आहे, दोघंही तुम्ही एक एक मिक्स केलं, पांढरं पण तेवढंच, काळं पण तेवढंच, असंच की. हो. म्हणजे थोडंसं काय होणार, हे असं दिसेल. ठीक आहे? किंवा जरा आणखीन करूया, हे असं दिसेल का नाही, काळं पांढरं. हो. एस म्हणजे कम्प्लीट पांढरा आहे, पी म्हणजे कम्प्लीट ब्लॅक आहे. एवढं कळलं? जर मी असं इथे लिहिले, हो. हां ठीक आहे. हे एस म्हणजे कसा, कम्प्लिटली हे असं. हे बघा, हे एस म्हणजे असं कम्प्लीट पांढरा आहे. ठीक आहे? आणि हो. पी म्हणजे कसं आहे, कम्प्लिटली काळा आहे असं जर आपण समजलो. हे असं एस पी. कळलं काय? मग त्याला एक्स आणि हो. पीला 50-50% मिक्स केलं, असं तयार झालं. हो. आता पीचं प्रमाण काय केलंय खाली sp2 मध्ये? बोला. वाढले. वाढले, म्हणून कलर थोडा असा दिसेल. हो. ठीक आहे? आणि पुन्हा आणखीन खाली गेलं सांगा, आणखीन काळं कळायला काय? वाढले. काय हायब्रिडायझेशन मिक्सिंग आहे. पीचं कॅरेक्टर हो. वाढत गेलं म्हणजे पीचे कॅरेक्टर जास्त येणार त्याच्यात. मग पीचे हो. कॅरेक्टर जास्त आले की इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी पीची कशी आहे, कमी आहे. कमी. म्हणून इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी खाली काय होत जाणार, कमी. सो इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी मध्ये जर तुम्ही बघितलं तर sp ची सर्वात जास्त, sp2 ची कमी आणि sp3 ची सर्वात कमी. ह्याच्यापेक्षा एस ची जास्त आणि ह्याच्यापेक्षा पी ची कमी, असंच का? हो. तसंच आता साईजचं ह्याच्या उलट होईल का? कारण पी ची साईज जास्त आहे ना. हो. कळालं का बघू जरा, काही अडचण आली का याच्यात सांग बरं आता. नाही. क्लिअर? या दोन गोष्टी क्लिअर? हो. आता आपल्याला हे महत्वाचं होतं वाटायला. मला वाटतं हे आहे, मी फक्त सांगितलं. बॉन्ड मध्ये दिले का मी लिहून ते, पण इथं दिलं वाटतं मी सुरुवातीला यांना. एकदा फक्त पाहू दे मला.
हां, हे टेट्राव्हॅलन्स दिलंय मी इथं. हां, नाही. हे पेज फक्त हे लिनियर हा दिलंय हे का बघा हे बघा हे फक्त तुम्ही पेज लिहून घ्यायचं नंतर. हे बघ कळतंय का बघ? SP, SP2, SP3 नंबर ऑफ पाय बॉन्ड 2 असतात 1 0 जॉमेट्री पर्सेंटेज एस कॅरेक्टर साईज स्मॉल मीडियम लार्ज दिले आणि इलेक्ट्रॉनिक हो. लार्ज मीडियम स्मॉल कळलं का? हे जरा गोष्टी कळल्या का बरोबर? हो. हे एक पेजचा आपण स्क्रीनशॉट काढून घेऊया. साईज मध्ये मी काय करतो सरळ कामाची गोष्ट आहे. साईज मध्ये इथंच लिहितो मी हे एस ची साईड लेस आहे त्याच्यापेक्षा SP SP2 SP3 आणि P त्याच्या उलट इथं काय S ग्रेटर दॅन SP अपेक्षा हे लक्षात आलं का बरोबर जरा? हो. ठीक आहे. इसको छोडणे ह्याचा एक काढा स्क्रीनशॉट कारण नंतर हे लक्षात राहायचं नाही. थांब मी छोटं करतो. काढ स्क्रीनशॉट. हे इथं हे पण महत्वाचं आहे. हे कळलं का? नंबर ऑफ पाय बॉन्ड वरून हायब्रिडायझेशन लिहिलं. हो. पूर्ण स्क्रीनशॉट काढून घ्यायचं. घेतला. तर मग आता आपण इथं आलो. कुठं आलो की बाबा एखाद्या अल्काइल ग्रुपला जर आपण R ग्रुप लावला तर तो प्लस आहे. पण R म्हणजे कळते ना कार्बनची चेन. हो. पण ते जर बेन्झिनची रिंग लावली आता हे सायक्लोहेक्झेन लावल्यावर पण तो प्लस आहे बरं का. सायक्लोहेक्झेन वेगळा. पण तीच बेन्झिनची जर रिंग लावली तर ती कशी म्हटल्या मायनस आहे. त्याचं हो. रिझन आहे इथला कार्बन कसा आहे SP2 आहे आणि इथला कसा आहे SP3 आहे आणि SP3 कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही कमी आहे पण SP2 ची जास्त आहे. त्याच्याही पेक्षा SP ची तर आणखीनच जास्त आहे. म्हणजे हायड्रोजन कुठंतरी इथे येतो मध्येच म्हणून हे वाले प्लस आहेत आहे का नाही आणि हे हो. वाले मायनस आहे. म्हणून आपण जर असं लावलं ही एक चेन आहे ह्याला मी जर असं कार्बन कार्बनचा ग्रुप लावला तर हा प्लस आहे का नाही. हो. पण मी ह्याला जर असं लावलं तर हा कसा आहे ना हा ग्रुप मायनस. मायनस का का कारण हा कार्बन कसा आहे SP3 3 आणि हा कसा आहे SP. मग हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे ना. हो. म्हणून त्यानं हायड्रोजनपेक्षा ताकदवान आहे म्हणून मायनस आहे. कळलं का बरोबर जरा बेटा? हो. मला हे इथे ठेवलं जरा. बघा मला इथं काय वाक्य लिहायचंय कार्बन SP3
इज लेस दॅन हायड्रोजन. तसं तर अवघड आहे. कार्बन sp3 म्हणजे CH3 वर का असा CH3 तसा तर कार्बन हायड्रोजन पेक्षा जास्त ताकदवान, बट CH3 लावलं की ते 3 हायड्रोजन त्याला देतात ना. कळलं का प्रतीक्षा? हो. नाही नाही, हे असं. मग आता त्याच्यासाठीच मी काय करतोय, समजा मी अशी एखादी चेन आहे आणि हे जर कार्बन कार्बन असेल ग्रुप, तर हा ग्रुप कसा काम करणार, हा इंडक्टिव्ह इफेक्टचं प्लस आयचं काम करणार. कळतंय का बेटा? बरोबर जरा. हो. तेच जर इथं डबल बॉन्ड आला तर तो असं काम करणार, आणि तेच जर तुम्ही ट्रिपल बॉन्ड घेतला ते थोडं आणखीन जास्त. कळलं? हो. असं काहीतरी करूया आपण. मायनस आय मायनस आय, राईट. दिस इज sp2. काय दिस इज sp3, this is sp2 and this is sp. Clear? हो. आता आपण थोडा ब्रेक घेऊया. म्हणजे माझे रेझोनन्स इफेक्ट पुढे सुरू करता येईल. चल, तुला मी फोटोज पाठवू ना, त्यांचे फोटो हो. पाठवतो, तू लिही. पण लिहायचं हो. बरं का. आता आपण लिहिलंय किती, काल का? हा हे पुढचं लिहिलंय का? नाही, ते नाही लिहिलं. बरं ठीक आहे. म्हणजे लगेच लिहा, असं संध्याकाळून नको लिहू. आता काय तुम्हाला 10 मिनिट लिहायला वेळ आणि 10 मिनिट हो. ब्रेक. असं हो. 9:40 ला आपण सुरू करूया. हो.